ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 10. ज्ञाता जेव्हा इंद्रियांना कामाला लावतो तेव्हा तो ज्ञाताच करता होतो असे भगवंत मागच्या भागात म्हणाले होते. आता त्या ज्ञात्याची किंवा कर्त्याची लक्षणे काय ते सांगत आहेत. ते म्हणाले, पार्था, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार किंवा 4 भाग आहेत. आणि नाक, डोळे, त्वचा, कान, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये. आता करता जो जीव तो या अंतःकरण चतुष्टयाच्या द्वारे एखाद्या कर्माची स्फूर्ती घेतो, करावे असे ठरवतो, आणि ते कर्म सुखाला लागेल असे त्याला वाटले तर मग तो वरील 5 ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये असे मिळून त्यांना घाईघाईने कामाला लावतो. आणि फळ हाती येईपर्यंत म्हणजे हेतू पूर्ण होईपर्यंत इंद्रियांना त्यामध्ये राबवतो, त्या कामामध्ये. तेच कर्म जर दुःखाला कारण होईल असे त्याला वाटले तर मात्र त्याच इंद्रियांना तो त्या कर्माचा त्याग करायला प्रवृत्त करतो. आणि ते कर्म नाहीसे होईपर्यंत त्यांना स्वस्थ बसू देत नाही किंवा एके जागीच बसवून ठेवतो. असा तो ज्ञाता एखाद्या कर्माचा त्याग वा स्वीकार करण्यासाठी जेव्हा इंद्रियांचे पुढारी पण मिरवतो किंवा सहाय्य घेतो तेव्हा तो ज्ञाता कर्ता या संज्ञेला प्राप्त होतो. त्या कर्त्याने योजलेली कर्मे करण्यासाठी इंद्रिये चांगली सक्षम असतात, म्हणून त्यांना करण किंवा हत्यार असे मी म्हणतो. करण म्हणजे इंद्रिय, तेव्हा त्या इंद्रियांना हत्यार किंवा करण असे मी म्हणतो. यांच्याद्वारे ज्या क्रियेची उभारणी होते त्याला कर्म म्हटले जाते. किंवा गोडीने, माधुर्याने म्हणजे उसाचा रस जसा व्याप्त असतो त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्याप्त होते ते कर्म होय. अशा प्रकारे कर्ता, कर्म, करणे म्हणजे इंद्रिये याविषयी तुला सांगितले. यामध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे कर्माला प्रवृत्त करतात, तर कर्ता, करण आणि कार्य हा कर्मसंचय आहे. बीजामध्ये जसा वृक्ष तसा मनामध्ये सदैव काम किंवा इच्छा ही वसलेलीच असते. जणू इच्छा हेच मनाचे जीवन, आणि त्यामुळेच कर्म करण्याची प्रवृत्ती कर्त्यामध्ये होते. यामध्ये आता आत्मा कुठेच नसतो, तो सर्वस्वी अलिप्तच असतो. म्हणून हे अर्जुना, आत्मा हा नेहमी कर्मापासून वेगळा असतो, तो कधीही कर्ता असत नाही, हे पक्के ध्यानात ठेव. आता तुला ज्ञान, कर्म, कर्ता याविषयी जे काही सांगितले ते सुद्धा त्रिगुणी म्हणजे रजतमात्मक असते. म्हणून केवळ ज्ञान, कर्म, कर्ता यावर विश्वास ठेवू नको. ते जर रजतम गुणाचे असतील तर जीवाला बंधनकारक ठरतात. एक सात्विक गुणच यातून सोडवणारा ठरतो. हे गुणभेद सांख्यशास्त्रामध्ये सांगितले आहेत. हे शास्त्र म्हणजे विचारांचा समुद्र, आत्मानुभूतीरूपी कमलाचा विकास करणारा जणू चंद्रच आहे. जड प्रकृती आणि चैतन्य स्वरूप पुरुष हे दिवस रात्रीसारखे एकमेकात मिसळलेले आहेत किंवा एकमेकाला अगदी चिकटून आहेत, मागे सांगितलेच आहे. त्यांच्यातला भेद समजावून सांगणारे, त्याचा निर्णय करणारे हे सांख्यशास्त्र म्हणजे सूर्यच होय जणू. अविद्या माया प्रकृतीचे 24 तत्वाद्वारे विश्लेषण करून, आता ही 24 तत्व कोणती? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 त्यांचे तन्मात्रा म्हणजे विषय त्यांचे ज्ञानेंद्रियांचे, 5 महाभूते 20 झाली, आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी ही अविद्या माया प्रकृतीचे हे 24 भाग. तर या अविद्या माया प्रकृतीचे 24 तत्वाद्वारे विश्लेषण करून, मागे क्षेत्रज्ञाची तत्व सांगितली होती ती 36 होती, लक्षात ठेवा, ती 36 तत्व होती क्षेत्राची, क्षेत्रज्ञाची नव्हे, क्षेत्राची. अविद्या माया प्रकृतीचे हे 24 भाग सांगितले. आता अविद्या माया प्रकृतीचे 24 तत्वाद्वारे विश्लेषण करून परमतत्व म्हणजे काय हे समजावून सांगून हे शास्त्र जीवाला सुखी करते.
अशा या शास्त्राने त्रिगुणांविषयी पण सांगितले आहे. ब्रह्मदेवापासून कृमी कीटकापर्यंत सर्वांचे या 3 गुणामुळे 3 प्रकार होतात. आपली दृष्टी जर शुद्ध सरळ असेल तर कोणतीही वस्तू शुद्धच दिसते. त्याप्रमाणे शुद्ध असलेल्या सात्विक ज्ञानाने सारे काही उत्तमच म्हणजे मोक्षप्रद असे प्राप्त होते. ज्ञात्यासह ज्ञेय वस्तूही ज्यामध्ये बुडी देते ते ज्ञान खरे शुद्ध सात्विक होय. उदाहरण देतो म्हणजे समजेल. समुद्राला जशी नदी कशी केवढी असते ते माहीत नसते, कारण समुद्राला मिळताच तिचे नदी पण संपूनच जाते. मग माहीत कसं असणार? ते नदी पण संपून ती समुद्ररूपच होते. त्याप्रमाणे ज्ञानाला देखील ज्ञाता ज्ञेय इत्यादी भेद माहीतच नसतो. सर्वच पदार्थ त्याला एक ब्रह्मरूपच म्हणजे ज्ञानरूपच भासतात असतात. अथवा मीठ पाण्याने धुतले तर त्याचा मीठपणा कुठे राहतो? ते सर्व पाणीरूपच होते. ते स्वतःचा स्वपणा सोडूनच देतं. त्याप्रमाणे किंवा जागे राहून कुणी स्वप्न पाहू म्हणेल तर ते स्वप्न जागृतीमध्ये विरघळून जाईल. स्वप्न पडेल कसं जागे असताना? अथवा पाठीवरच्या वाघाला हात लावून त्याचे शरीर चाचपून पाहू म्हटले तर चित्रच पुसले जाईल. त्याप्रमाणे सात्विक ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेय इत्यादी सारे विलीन होऊन जाते आणि सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहते. शहाणे जाणते लोक सोने पाहण्यासाठी दागिने आठवत बसत नाहीत, कारण दागिन्यांच्या रूपाने सारे सोनेच आहे हे ते जाणतात. अथवा पाणी पिण्यासाठी कुणी लाटा गाळून घेत बसत नाहीत, कारण लाटा व पाणी एकच आहेत हे त्यांना माहीत असते. दागिने आणि सुवर्ण किंवा लाटा आणि पाणी हे जसे अभिन्न किंवा भेदरहित आहेत, हे जसे असते त्याप्रमाणे त्या ज्ञानाचा उदय झाला असता दृश्यामधील भिन्नता नाहीशी होती. आरशामध्ये जे प्रतिबिंब पडते ते भ्रामक असते, पाहणाराच खरा असतो. त्याप्रमाणे विविध नामरूपे असणारे पदार्थ भ्रामकच असतात. पाहणारे ते आत्मतत्वच खरे असते. असे सर्व आत्मसत्ता जाणणारे जे सात्विक ज्ञान तेच खरे मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. याप्रमाणे भगवंतांनी सात्विक ज्ञानाचे वर्णन केले. हरिओम तत्सत. भाग 10 समाप्त.